नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुम्हाला एक पारंपरिक भाजी करून दाखवणार आहे। ती भाजी आहे खानदेशी पोंग्याची भाजी, म्हणजेच पुंगळीची भाजी। काही ठिकाणी हिला पुंगळीची भाजी सुद्धा म्हटले जाते। पूर्वी खूप तिखट खाल्ले जात असे, त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सुद्धा बनवल्या जात असे। पण हल्ली तिखट खाण्याचे प्रमाण सगळ्यांचे कमी झालेले आहे आणि बाहेर भरपूर पदार्थ मिळत असल्यामुळे ज्या आपल्या पारंपरिक भाज्या आहेत किंवा पारंपरिक पदार्थ आहे त्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत। पण मी आज तुम्हाला एक अशी भाजी बनवून दाखवणार आहे, ती तुम्हाला सगळ्यांना आवडेल। ही पोंग्याची भाजी जे कोणी नॉनव्हेज खात नसतील त्यांना सुद्धा खूप आवडेल आणि ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही नॉनव्हेज खाण्याचे सुद्धा विसरून जाल। चला तर मग मी तुम्हाला आता पोंग्याची भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी सर्वात आधी मी सर्व साहित्य काढून ठेवलेले आहे। भाजी करण्याआधी मी आता नाश्ता करून घेणार आहे। हे बघा, माझ्या सासूबाई रोज रामाच्या मंदिरात जातात। तेथून त्यांनी त्यांच्या मैत्रिणीकडून इडली आणि चटणी घेऊन आलेले आहेत। त्याचा मी आता नाश्ता करून घेणार आहे आणि नंतर भाजी करण्यास सुरुवात करणार आहे। मला बऱ्याच वर्षापासून नाश्ता करण्याची सवय आहे, जवळजवळ मुले लहान असतानापासून। सकाळी उठल्यावर आपल्या शरीराला ऊर्जेची खूप गरज असते, म्हणून सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो। त्यामुळे नाश्ता हा केलाच पाहिजे। आता मी पोंग्याच्या भाजीसाठी घेतलेले आहे कांदे, लसूण, आले, कोथिंबीर, खोबरे, लाल तिखट, हळद, काळा मसाला आणि धने पावडर आणि डाळीचे पीठ। कांदा मी आधीच उभा बारीक चिरून घेतलेला आहे। तो मी आता तव्यावर चांगला काळा रंग येईल तोपर्यंत भाजून घेणार आहे। कांदा भाजताना त्याला एकसारखा परतत राहा, म्हणजे तो लवकर काळा होईल। आणि त्यामध्ये मी आता थोडे तेलसुद्धा टाकून घेणार आहे। खानदेश म्हटलं की झणझणीत आणि चमचमीत जेवण डोळ्यासमोर येतं। खानदेशी लोक तिखट जास्त खातात। तेल टाकून घेते मी आता। तेल टाकल्याने मग छान भाजता येतं। जेव्हा घरात किंवा एखाद्या दिवशी कोणतीही भाजी नसेल, तेव्हा बेसनापासून बनवलेली ही भाजी रस्सा भाजी जेवणाची चव अगदी वाढवते। हे बघा, आता हळूहळू कांद्यांचा रंग बदलण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजेच कांद्यांना आता काळा रंग येण्यास सुरुवात झालेली आहे। आता आपले कांदे पूर्ण भाजून तयार झालेले आहेत। त्यामध्ये मी आता खोबऱ्याचे किस टाकून परत एकदा चांगले परतवून घेणार आहे। या पद्धतीच्या वाटणापासून आपण पाटोड्यांचा रस्सा, शेवभाजी, नॉनव्हेज, चिकन, मटन या सर्व रस्सा भाज्या करू शकतो। याआधी मी याच पद्धतीचे वाटण वापरून पाटोड्यांची भाजी, त्याचप्रमाणे खानदेशी डुबुकवड्यांची भाजीचा व्हिडिओ केलेला आहे। हे दोन्ही व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही जाऊन नक्की बघा आणि मला कमेंट करा। आता आपले कांदे आणि खोबरे पूर्ण भाजून झालेले आहे। यामध्ये मी आता थोडे आले आणि लसूण, त्याचप्रमाणे जिरेसुद्धा टाकून घेणार आहे। आणि हे सर्व मिश्रण मी आता गार झाल्यावर मिक्सरच्या लहान भांड्यांमधून पाणी टाकून चांगले बारीक करून घेणार आहे, म्हणजे आपले वाटण तयार होईल। आता मी घेतलेले वाटीभर पीठ घेऊन पोंग्यांसाठी लागणारे पीठ मीठ आणि हळद टाकून चांगले भिजून घेणार आहे। त्यामध्ये थोडे तेलसुद्धा टाकणार आहे, म्हणजे ते जास्त चिकट होणार नाही आणि भिजण्यास त्रास होणार नाही। भिजताना पाणी थोडे थोडे टाकावे, म्हणजे
पीठ पातळ होणार नाही. यामध्ये मी परत उरलेले थोडे पीठ टाकून घेतलेले आहे आणि परत एकदा चांगले एकजीव होईल असे भिजून घेतलेले आहे. आणि सर्वात शेवटी हाताला गव्हाचे कणिकसुद्धा लावून घ्यावे, म्हणजे हाताला चिकटलेले डाळीचे पीठ लगेच निघून जाते. हे बघा, आता माझे पूर्ण पीठ भिजून तयार झालेले आहे. हे बघा, भाजीसाठी लागणाऱ्या पोंगांचे पीठ आता तयार झालेले आहे. हे थोडा वेळ मी आता बाजूला ठेवून देणार आहे. हे बघा, भाजीला लागणारे गरम पाणी मी आता बाजूला ठेवलेले आहे आणि एका कढईमध्ये तेल तापण्यास ठेवलेले आहे. हे तेल आता थोडे तापून झालेले आहे. यामध्ये मी तयार केलेले रश्श्यासाठी लागणारे वाटण टाकणार आहे आणि ते चांगले परतून घेणार आहे. गॅस थोडा कमीच ठेवावा, म्हणजे ते करपून जाणार नाही, म्हणजेच भाजीला करपल्याची चव येते. यामध्ये मी आता लाल तिखट, काळा मसाला, हळद, घेतलेली धने पावडर हे सर्व टाकून चांगले परतवून घेणार आहे. हे बघा, हळूहळू मी आता ते परतवण्यास सुरुवात केलेली आहे. चांगले तेलात एकजीव झाल्यावर थोडा वेळ ते परतत राहावे, म्हणजे कढईला तेल सुटण्यास सुरुवात होईल. या तयार झालेल्या वाटणामधून थोडे वाटण मी पोंग्यांना लावण्यासाठी काढून घेतलेले आहे आणि हे लावताना मी थोडे मीठसुद्धा घालून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने काढून ठेवायचे आहे. आणि या तयार झालेल्या वाटणात मी आता थोडे गरम पाणी टाकून घेतलेले आहे. गरम पाणी टाकून थोडे परतवून घ्यावे आणि त्याला तेल सुटल्यावर मग सर्व पाणी हळूहळू सोडण्यास सुरुवात करावी. हे बघा, यामध्ये मी आता सर्व पाणी टाकलेले आहे. आता यामध्ये मी चवीपुरता मीठसुद्धा टाकून घेणार आहे आणि चिरलेली बारीक कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. याला आता 5 ते 10 मिनिटे चांगले उकळू द्यावे. भाजीचा रस्सा उकळतो तोपर्यंत आता आपण पोंग्यांची तयारी करूया. त्यासाठी मी पिठाचे 2 गोळे केलेले आहे आणि आता मी पोंग्यांची पोळी लाटून घेणार आहे. सर्वात आधी चांगली बारीक पोळी लाटावी. हे बघा, या पद्धतीने. तुम्हाला जमत असेल तर तेल लावावे, नाहीतर तुम्ही ते पीठ लावूनसुद्धा लाटू शकता. मी तुम्हाला एक पोळी पिठाची आणि एक पोळी तेल लावून लाटून दाखवणार आहे. दोन्ही पद्धतीने लाटून दाखवणार आहे. हे बघा, आता आपली पोळी लाटून झालेली आहे. पोळी चांगली लाटून झाल्यावर याला मी आता घेतलेलं वाटण मीठ टाकून चांगले बारीक सर्वकडे लावणार आहे. अगदी सर्व बाजूला लागले पाहिजे ते बघा, या पद्धतीने लावून घ्यायचे.
हे बघा, या पद्धतीने सर्व बाजूने लावून झाल्यावर त्याची हळूहळू अशी पोळी करायची आहे. जेवढी बारीक होईल तेवढी ही पोळी बारीक करायची आहे. हे बघा, या पद्धतीने हळूहळू बारीक करून घेतलेली आहे मी आणि त्याच्यानंतर मग बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. हे बघा, या पद्धतीने बारीक तुकडे करायचे आहे. हे मी आता एका प्लेटमध्ये सर्व काढून घेतलेले आहे. आता याच पद्धतीने मी दुसरी पोळी लाटून घेणार आहे. हे मी कणिक लावून लाटलेली आहे बघा. सुरुवातीची मी तेल लावून लाटली, ही कणिक लावून लाटलेली आहे. आणि सुरुवातीला ज्या पद्धतीने पोंगे केले त्याच पद्धतीने हे सर्व पोंगे मी करून घेणार आहे. बाजूला आपला भाजीचा रस्सासुद्धा उकळण्यास सुरुवात झालेली आहे. यामध्ये तयार केलेले सर्व पोंगे मी आता टाकून घेतलेले आहे आणि 15 ते 20 मिनिट मी हे चांगले उकळू दिलेले आहे. चांगले उकळल्यावरच हे पोंगे शिजतात. ही भाजी चवीला खूपच छान लागते. ही पोंग्याची भाजी तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, त्याचप्रमाणे पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता. काही भागात त्याला पुंगळीची भाजी सुद्धा म्हटले जाते. हे बघा, आता आपल्या भाजीतले पोंगे कसे शिजलेले आहेत ते बघा. मस्त भाजी.
तुम्ही ही भाजी भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. आणि घरात भाजीचा वास सुद्धा छान सुटलेला आहे. अगदी सकाळची वेळ असल्यामुळे मी बाजूला दूध तापण्यास ठेवलेले आहे आणि थोडा चहासुद्धा ठेवलेला आहे. आता चहा झाल्यावर मग मी भाजी एका भांड्यात काढून घेणार आहे. हे बघा, आता भाजी पूर्ण तयार झालेली आहे आणि ती मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. हे बघा किती छान रंग आला आहे भाजीला. कशी वाटली तुम्हाला आजची ही खानदेशी पारंपरिक पोंग्याची भाजी? मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही ती करून पहा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.